ताई, वहिनी, अगं वहिनी पास झालो आणि नुसतं पासच झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने पास झालो. वहिनी आता मी शिकून खूप मोठ्यातला मोठा अधिकारी होणार आणि तुझे सगळे वाईट दिवस दूर करणार. वहिनी भाऊजी या ठिकाणी तुमचे भाऊ असते तर त्यांना किती आनंद झाला असता. अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं असतं अरे माझा भाऊ पास झाला. समद्या गावात पेढे वाटले असते. भाऊजी त्यांची एकच इच्छा होती की मला कितीही कष्ट करावे लागले ना तरी मला माझ्या भावाला मोठ्यातला मोठा अधिकारी होऊन खुर्चीवर बसलेला बघायला. घात केला आणि त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. भाऊजी तुम्ही काळजी करू नका. माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करणं म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती देणं. मला माझ्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल पण मी तुमचं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या अश्रू वहिनी इतकी आनंदाच्या दिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू. वहिनी हा सुद्धा सगळं काय बघू शकतो पण आता माझ्या वहिनीच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. दादा गेले 3 महिन्यापासून तू सारखी रडत होती. आम्ही आलो की तू पदराने डोळे पुसायची आणि आमच्यासमोर उभी राहायची. जर काही झालंच नाही. वहिनी तुला सांगू तुझ्या डोळ्यात आता असून शिल्लकच राहिलेलं नाही. आणि तुला एक सांगू वहिनी इथून पुढे आता हा सुदेश तुझ्या डोळ्यात आता अश्रू नाही बघू शकत. वहिनी ताई कुठे जशी 2 दिवस झाले व्यवस्थित बोललेलं पण अहो गेले 8 दिवसांपासून ताई व्यवस्थित बोलत नाही. काय झालं काही सांगतही नाही. काही दुखतंय का तेही सांगत नाही. जेवण व्यवस्थित करत नाही. तुम्ही त्यांच्या सोबत बोला तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते. ताई काय झालं ताई तुझी तब्येत बरोबर नाही का? तू जेवण का करत नाही ताई? तू मला नाही सांगणार त्यानंतर कोणाला सांगणार? आता मी फक्त माझ्या देवाला सांगणार दादा. तुला सांगून काही उपयोग नाही कारण मला वाटतंय आता वेळ निघून गेली आहे. ताई अगं ताई काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? खूप मोठी चूक केलीस ताई. माझ्या शिक्षणासाठी तू स्वतःच्या आजारावर पांघरून घातलंस. बरोबर आहे तुझं पण बरोबर आहे. तुला माहिती आहे आपला दादा तुझ्यासाठी काही करू शकत नाही. अगं पण स्वतःचा जीव गहाण ठेवला असता पण तुला होणाऱ्या त्रासापासून मुक्त केलं असतं. चल अजून पण वेळ गेलेली नाहीये. चल आपण हॉस्पिटलला जाऊया. सकाळी झोपेतून उठलो पेपर बघितला पहिल्याच पानावर तुझा फोटो. तू तर चक्क महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकावर पास झालास. वाचून खूप आनंद वाटला. माझा मित्र म्हणजे तुझा मोठा भाऊ. त्याची पण खूप इच्छा होती की माझ्या भावाला खूप खूप शिकवणार. खरोखर तू त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करणार. बरं ते जाऊ दे काय काम काढलंस माझ्याकडे? चांगल्या मार्काने पास होणं त्याचा काय उपयोग? चांगल्या मार्काने पास होणे तर श्रीमंत लोकांना शोभतं. माझ्यासारख्या गरिबांना त्याचा काय उपयोग? माझ्या बहिणीला 6 महिन्यापासून पोटाचा त्रास होतोय. तेवढं बघा काय. अरे काय काळजी करतो मी चेक करतो. काही गोळ्या देतो वाटेल. बरं आण बघू तिला. दुखतंय इथे आकर भाऊ. ओ माय गॉड सुरेश त्यांना गंभीर आजाराचे लक्षण दिसते. ताईच्या ऑपरेशनसाठी जवळजवळ 1 लाख रुपये खर्च लागेल. पण तू काही काळजी करू नको. मेडिसिन मी मात्र माझ्या मेडिकलमधून देणार. काय काळजी करू नको. डॉक्टर मी लहानचा मोठा खूप दारिद्र्यात वाढलोय. 1 लाख रुपये कसे असतात अजून मी स्वतःच्या डोळ्याने पण बघितले नाही.
पण तुम्ही काळजी करू नका. मी काही करून 1 लाख रुपये आणतो. तोपर्यंत माझ्या ताईची काळजी घ्या. येतो मी. बरोबर केली नाही. ओके केली. हां, चांगली ठेवा हिशेब. दिवाणी त्यांची ती झाले, हिशोब केले सगळे बरोबर. बाकी काही राहिले नाही ना, सगळे क्लिअर आहे ना. ठीक आहे, चालेल, करून घे. कोण? सुदेश भाईस, तुमचे तुम्ही लोक खूप हुशार आहेत. आमची ती डोकरे काय बी कामाचे नाही. जिथे डोके आहे तिथे पैसा नाही, जिथे डोके तिथे पैसा नाही. चला अशाच उलटा नाही बघा आमच्या देवाचा. वैशेठजी, तुम्ही बोलताय तेच खरं. जिथे आजार आहे तिथे पैसे नाही, जिथे पैसा आहे तिथे आजार नाही. चला अशा कोण्यात काय बोलते, आम्हाला काय बी समजत नाही बघा. अशा मोकळा मोकळा बोल की आमच्या डोक्यात बसेल. शेठजी, मी तुमच्या पाया पडतो. वाटलंच तर आयुष्यभर तुमची चाकरी करतो. माझी लहान बहीण दवाखान्यामध्ये मृत्यूशी झगडत आहे. तिच्या ऑपरेशन साठी 1 लाख रुपयांची गरज आहे शेठजी. नाही म्हणला का शेठजी, तुमच्या हातात पाया पडतो. चला आम्हाला अगोदरची वाटली होती तुम्ही कशाला आले म्हणून. जरा पाय पडणाऱ्याला, हात जोडणाऱ्याला, आमच्याकडे काम करण्याला अशा जर पैसा दिला तर शाळा आमचा धंदा चौपट होईल. चौपट होईल काय म्हणून मी चौपट होईल की नाही? खरं आहे की नाही? तुला पैसा दिला असता, तुझ्याकडे घर नाही, जमीन नाही, तुला पैसा द्यायचा कशा? मागे दुष्काळ पडला, तुझ्या भावाने तो बी जमीन आम्हाला देऊन टाकला. तुझ्याकडे आता काय बी नाही, तुला आम्ही पैसा देऊ शकत नाही. अरे त्या बांड्याने ना मागच्या इलेक्शनला आपलं सुद्धा काम केलं नव्हतं. त्यामुळं त्या बांड्या कात्रीत जर आला ना, कातरून फेकायचा. कोणाच्या बांड्याबद्दल फोन करायचा नाही. सरपंच, तो रत्न नुसता रस्त्यावरती दम देतो. सांगा ना त्याला काहीतरी समजावून. होय सरपंच, गावातल्या बाया पाणी भरायला जातात ना तेव्हा पण वाईट नजरेनं बघतो तो. त्या रत्नाचं काय करायचं ना, ते आम्ही उद्या बघू. जरा आज आम्ही वेगळ्याच मूडमध्ये आहे. जरा संबंधाचं काम आहे. काय संबंधाचं काम आहे सरपंच? काय रे, प्रत्येक गोष्टीत काय नाक खुपसलंच पाहिजे का? त्या रत्नाचं काय करायचं ना, ते आम्ही उद्या बघू. यावं तुम्ही. येतो सरपंच, या. येतो. म्हणे आमच्या घरवालीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. याचं तुला माहितच आहे. वय सरकार, एका अर्थानं बरंच झालं म्हणा की. अरे ती होती ना तोपर्यंत सारखी कटकट कटकट कट, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. आता कसं आपल्याला सगळं रान मोकळं झालंय बघ. म्हणे तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. आमच्या घरवालीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आता ना आमचा जीव नुसता येडा पिसा झालाय बघ. आपल्या गावातील रंगराव आहे ना, त्यालाही जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्याची बायको लाय सुंदर आहे बघ, लाय सुंदर आहे. आज तिला भेटल्याशिवाय आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही बघ. तर म्हण्या आज कुठल्याही परिस्थितीत तिला धरलं बघ. चल म्हण्या, थोड्याच वेळेत आपण तिच्याकडे जाऊ. वय सरकार, चल. चल.
उष्टपाष्ट बास म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे तरास लांब किती बी प्रवास जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. रडत पडत अडत जाऊ तरी बी घेऊनच राहू दाखवून खाऊ यांना आता. सरपंच सगुणा, अरे सगुणा. सरपंच तुम्ही? मी पाणी घेऊन आले. कशी आहे तर तुझी तब्येत? कुठे गेले तुझ्या धीर आणि ननंद? सरपंच 10 मिनिटापूर्वी ते हॉस्पिटलमध्ये गेले. ताईला थोडा त्रास होत होता म्हणून दवाखान्यात घेऊन गेलेत भाऊजी. हे बघ सगुणा, म्या काय म्हणतो, तुझ्या धीराच्या शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च आणि तुझ्या नंदेचं पुढे माग करावा लागणारा लग्न, अगं एवढा पैसा तू आणणार कुठून? हे बघ, मजुरीवर माणसाचं पोट सुद्धा भरत नाही. सरपंच तुम्हाला म्हणायचं तरी काय? तुमच्या बोलण्याचा अर्थ समजले नाही. कसा समजणार? आता मी तुला मोकळच सांगतो की, हे बघ सगुणा, आमच्या मालकिनीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि तुझ्याही पतिराजाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून म्या म्हणतो, तू जर माझ्याशी लग्न केलं तर अगदी गुलाबाच्या फुलासारखं तुला सुखात ठेवी. तुला राहण्यासाठी बंगला, फिरायला गाडी, हाताखाली नौकर चाकर, एवढंच काय, पण तुझ्या धीराच्या शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च आणि तुझ्या नंदेचं लग्न अगं तालुक्यात झाला नाही असा धडधडाक्यात उडून देऊ. सरपंच जरा तोंड सांभाळून बोला. गावचं सरपंच नाव तुम्ही, शोभतं तुम्हाला असं बोलायला? गावचं रक्षण करणार असून भक्षण करायला निघालात काय? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए आवाज खाली. हे बघ सगुणा, तू होकार दिला तरी लग्न आम्ही तुझ्याशीच करणार आणि नाकारही दिला तर लग्न मात्र आम्ही तुझ्याशीच करणार. त्यापेक्षा वेळीच होकार दिलेला बरा. सरपंच चालते व्हा इथून, नाहीतर मी पूर्ण गाव ओढून जमा केल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा चालते व्हा इथून. ह्या गावच्या लोकांची भीती दाखवते सोय मला. अगं 30 वर्षापासून या गावचा सरपंच आहे मी. या 30 वर्षामध्ये 3 खून पचवले या सरपंचाने. सरपंच सोडा मला, असं करू नका. माझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करू द्या. मला माझ्या राजाचं आयुष्य जगू द्या. तुमच्या पाया पडते, हात जोडते, सोडा मला. हे बघ, ह्या घरामध्ये जे काही घडलं त्या गावच्या एकाच्याही कानावर जर पडलं तर तुझ्या आबरूचं खोबरं केल्याशिवाय राहणार नाही आणि तुला हे तोंड दाखवायला पुन्हा जागा राहणार नाही. तर पुढच्या वेळेस येईल तर होकारच घेऊन जाईल. येतोय मी. म्हणया चाल रे.
काय केलंस पुरी? हे तू काय केलंस? आत्महत्या करून काय मिळवलं? आता ह्या तुझ्या लाडक्या दिराला व नंदेला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? सरपंच, अरे मला माहित आहे नाग आहेस तू, काळा नाग. स्वतःच्या बापाला सोडलं नाहीस, प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या भावाचा खून केलास. माते समान भावजाईला घराबाहेर काढलंस. किडे पडून मरशील, किडे पडून मरशील. काय झालं बाबा? लय वाईट झालं. काय झालंय? कुणी काय सांगत का नाही? काय झालंय? वहिनी! अगं वहिनी, कोण काय सांगत नाही? काय झालंय? का सोडून गेलीस ग वहिनी? स्वतःच्या लेकराप्रमाणे वाढवलंच ना ग. तूच माझं शिक्षण पूर्ण करणार होतीस ना ग वहिनी, का सोडून गेली? आता कोण माझं शिक्षण पूर्ण करणार? कोण मला डॉक्टर कलेक्टर बनवणार? वहिनी, माझी वहिनी अशी नाही करणार. नाही तर मी पण माझ्या वहिनी बरोबर फाशी घेऊन टाकतो. थांब सुदेश, तुझ्या वहिनीने आत्महत्या केलेली नाही. सांगतोच मी. आता माझे तरी किती दिवस राहिले. आपल्या गावच्या सरपंचानं तिला विवाहाची मागणी घातली व मान्य न केल्या जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून या पतिव्रतेने आत्महत्या केली. सुदेश, आत्महत्या केली. कलेक्टर म्हणून देवीच्या अंगावर एवढं सोनं तेवढं सोन्याने मडवणार होतं ना ग वहिनी तुला. सरपंच, तू गावचा सरपंच ना हो. काय गुन्हा केला होता सांग ना माझ्या वहिनीने. तू तिचा खून केला. मी तुला सोडणार नाही सरपंच. सुदेश, तुझ्या रक्ताने थांबलेला तुझा त्याचा बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही. सुदेश इथे जातो का? सुदेश इथे राहतो. सुदेश कोण आहे? मी सुरेश. बोला ना. बोलत का नाहीये? मी संजीवनी हॉस्पिटल मधून आलो आहे. सॉरी, आमची टीम तुमच्या बहिणीला वाचवू शकते. माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान. वेडा नाही रे, तो अतिशय हुशार आणि चांगला मुलगा होता. काळाने घात केला. आई समान प्रेम करणारी वहिनी गेली, पाठोपाठ अंतःकरणापासून प्रेम करणारी बहीणही गेली. आता मात्र वेडा होऊन फिरतो. जातो आता वावरत जातो. जातो आता. बाबा, तुम्ही या गावचे का? होय पोरी, या गावातच लहानचा मोठा झालो, पण आता जगण्याची इच्छा उरलेली नाही. या गावात काही बघितलं तर पाहावंसं वाटत नाही. आता मेलेलंच बरं. बाबा, असं काय बोलताय बाबा? आयुष्य खूप सुंदर असतं. आपली कर्म व कृती चांगली असेल तर आयुष्याचा एक वेगळाच आनंद असतो. फक्त असं बोलू नका बाबा तुम्ही. अरे हो, महत्वाचं म्हणजे बाबा तुम्ही मला विचारलं नाही मी कोणाकडे आली आहे. होय पोरी, या बोलण्याच्या नादामध्ये विसरूनच गेलो. कोणाकडे आलीस तू? मोठ्या घरची दिसतेस. बाबा, मी पुण्याहून आली आहे. या गावात माझा एक वर्गमित्र राहतो. गेल्या 15 वर्षापासून त्याची आणि माझी भेटच झाली नाहीये. मी पुण्याला सरकारी वकील म्हणून काम पाहते. असा कोणता मित्र आहे तुझ्या ह्या गावात की तू त्याला इथे भेटायला आलीस? सुदेश, बाबा सुदेश पगारे, तोच माझा वर्गमित्र आहे. त्याला भेटण्यासाठी मी आली आहे. त्याचं घर कुठे आहे, तो कुठे राहतो? नाव सुद्धा काढू नको त्याचं. पुरता बर्बाद झालाय तो. त्याला घर नाही, दार नाही. आकाश त्याचं छप्पर, जमीन त्याचं घर. पुरता वेडा झालाय. ऊन वारा पाऊस कशाची पर्वा नाही त्याला. तुझा मित्र वेडा झालाय पोरी, वेडा झालाय. काय? असं काय घडलं त्याच्या आयुष्यात? त्याच्यावर ही वेळ आली आहे? सांगतो पोरी, सांगतो. सगळं काही सांगतो तुला. सुदेश हा अतिशय हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाने पास झाला. पण नियतीला हे सर्व काही पाहवलं नाही. या गावच्या नराधमाने त्याच्या वहिनीचा खून केला. त्याची बहीण आजाराने गेली. या दोन्ही घटना एकाच वेळेस घडल्यामुळे त्याच्यावर आघात झाला आणि त्या आघातात तो पूर्ण वेडा झाला. गावभर वेडा होऊन फिरतोय. तो बघ, नाव घेताच तो आला. ओळखणार सुद्धा नाही तो तुला. सुदेश, ओळखलंस का? तुझी वर्गमैत्रीण प्रियंका. मी कोणालाच ओळखत नाही. मी ओळखतो ते फक्त गावच्या सरपंचाला. मित्र आहे तो माझा. सुदेश, तुझी जीवन कहाणी कळली आहे मला, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
मी पुण्याला हायकोर्टात सरकारी वकील म्हणून काम पाहते. या गावाच्या सरपंचाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सुदेश, बाळ शहाणा आहेस ना तू? असं वेड्यासारखं करू नकोस. आज तुझी मैत्रीण तुला भेटण्यासाठी येणार आहे. बाबा कशात मजेत ना? सुदेश जेवण करतो का आता? तू भेटल्यापासून अगदी शांत राहतो, कुणाशी काही बोलत नाही. मागचं सर्व काही आठवायला लागलंय. आणि हो, तुझं नाव सांगितलं की मात्र गालातल्या गालात हसतो. बाबा माझे वडील मूळचे इथले. मी या गावात शिक्षण घेत असताना मला सावत्राई होती. तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचं ठरवलं होतं. आत्महत्या करण्यासाठी मी विहिरीवर गेले. शेतातून सुदेश परत येत असताना त्याने मला बघितलं व माझ्याकडे आला. त्याने मला खूप समजावले. त्याचे विचार ऐकून माझ्या मनातील आत्म्याचा विचार देखील निघून गेला. पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्याला गेले. पुण्यात जाऊन शिक्षण घेतलं व नोकरी केली. आज माझ्याकडे गाडी, बंगला, पैसा, नोकर सर्व काही आहे. ते कोणामुळे? त्याच सुदेशमुळे. त्यामुळे मी त्याला विसरू शकणार नाही आणि त्याला या संघटनेतून सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. थोड्याच वेळेस पोलिसांनी सरपंचाला अटक देखील केली असेल. चल पुरी, आपण त्याच्याकडेच जाऊ. आवाज खाली. ए, ओळखलं का मला? अरे आला. ए, ए. सुदेश, आज माझ्याकडे सर्व काही आहे. गाडी, बंगला, पैसा, नोकर, चाकर. हे सर्व कोणामुळे माहीत आहे का तुला? तुझ्याचमुळे. त्यामुळे मागचा भूतकाळ विसरणारपैकी मी नाही. त्यामुळे सुदेश, आज मी तुझ्याकडे एक गोष्ट मागणार आहे. हट्टाने व हक्काने देणार ना तुम्हाला? बोल सुदेश. मी पुरता भिकारी झालो. माझ्याकडे देण्यासारखं काही उरलेलं नाही. मी देऊ शकतो तर माझा स्वतःचा प्राण. याच्या व्यतिरिक्त मी काही देऊ शकत नाही. बस सुदेश, तेच हवं आहे मला, तुझा प्राण. आणि तू सावलीसारखं आयुष्यभर राहणार ना माझ्यासोबत? हे बघ प्रियंका, तू काय बोलते अजिबात कळत नाहीये मला. सुदेश, कसं समजू तुला? काय सांगू तुला? तू मला तुझी धर्मपत्नी म्हणून स्वीकार कर. हे कदापि शक्य होणार नाही प्रियंका. काय बोलतेस कळतंय का तुला? तू कुठे, मी कुठे? जणू समुद्राचं लग्न तू झऱ्याशी करायला निघालीस. अगं चांगला वकील बघून त्याच्याशी लग्न कर. माझ्यासारख्या भिकाड्याबरोबर लग्न करून काय मिळणार आहे तुला? सुदेश, हात जोडते मी तुला. तू माझ्या अंतर्मनात दुखवू नकोस. सुदेश, ज्यावेळेस तू 10वीला शिकत होतास त्यावेळेस मीही 10वीला शिकत होते. त्याच वेळेस मी माझ्या मनाशी गाठ बांधली होती. कितीही मोठी झाली, कितीही शिकली, तरी लग्न करणं ते फक्त तुझ्याशीच. म्हणून सुदेश, ते जर आत्ता झालं नाही तर जे मी लहानपणी करत होती ते मी आत्ता केल्याशिवाय राहणार नाही. असं बोलू नको प्रियंका. असं बोलून माझ्या काळजावर घाव घालू नकोस. या आधीच माझ्या काळजावर 2 खूप मोठ्या जखमा आहेत. त्याच अजून पूर्तता बऱ्या झालेल्या नाही. माझी आईची माया देणारी माझी वहिनी गेली. इतकंच काय तर मोठपाठ माझी बहीण देखील गेली. आता मरण्याचं नाव जरी काढलं तरी मी हे जग सोडेल ग प्रियंका, हे जग सोडेल.
सरपंच, अरे शेवटी तुला तुझ्या वाईट कर्माची फळं वाईटच मिळाली. बघून घेईल. चल दोघांकडे बघून घेईल. चल.